सीमा चतुर्वेदी, जी साऊथ वॉर्ड एओ स्कूल बोलते आहे। आमची जे शिक्षणाधिकारी आहे माननीय महेश पालकर सर, त्यांची मोठी मोठी कल्पना असते। त्याच्यातलाच भाग म्हणजे स्नेह संमेलन। स्नेह संमेलन जे आहे ते आपली वेगळीच कल्पना आहे। तुम्ही वेगवेगळे स्नेह संमेलन आतापर्यंत ऐकलेले असणार, पण मुलांच्या स्नेह संमेलन शाळेमध्ये एक वेगळी कल्पना आहे आणि त्या वेगळी कल्पनासाठी आपले जे उपशिक्षणाधिकारी आहेत श्रीमती कापसे मॅडम, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व जी साऊथची जी सर्व शाळा आहेत त्याच्यात आपला स्नेह संमेलनचा कार्यक्रम सुरू आहे। आणि त्याच्यात म्हणजे आपली जी वर्ली सीफेस शाळा आहे ती वर्ली सीफेस शाळा म्हणजे आपले पूर्ण भारतमध्ये 4था क्रमांक आणि महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक असलेली ती शाळा आहे। आणि तशी शाळामध्ये स्नेह संमेलन म्हणजे कसं असणार ते तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही। इतकं चांगला प्रयत्न आमच्या शिक्षकांनी आणि मुलांनी केलेला आहे आणि त्याचा पूर्ण त्यांनी एन्जॉय केलेला आहे। ते कार्यक्रम आपण पाहूया आणि नक्कीच तुम्हाला ते आवडणार म्हणजेच तुम्ही सबस्क्राईब पण करणार अशी माझी तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार, मी अनंत आगरकर, या विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शारीरिक शिक्षण। सर्वप्रथम वरळी सीफेस शाळेचं खूप खूप अभिनंदन। अख्ख्या भारतात 4थ्या क्रमांकाने आदर्श शाळा म्हणून तिला पुरस्कार मिळालेला आहे। सर्व मुख्यांचं आणि सर्व शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन करतो। सध्या चाललेल्या या करोनाच्या महामारीत मुलांना एकत्र घेऊन स्नेहसंमेलन करणं शक्य नव्हतं, म्हणून माननीय शिक्षणाधिकारी श्रीयुत महेश पालकर साहेब यांच्या प्रेरणेतून ऑनलाईन स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपण इथे सादर करतो आहे। खूप छान व्हिडिओज आधी तयार केलेले मी बघितलेले आहेत आणि वरळी सीफेस शाळेचं खूप खूप अभिनंदन। मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशातून हा कार्यक्रम साजरा करावा अशी एक इच्छा निर्माण झाली आणि मागील वर्षी जो अभूतपूर्व असा रायझिंग स्टारचा कार्यक्रम जो झाला महापालिकेचा, तो आपल्याच विभागात झालेला आहे। त्याच्यामुळे सर्व शिक्षकांना त्याची तयारी करण्याची सवय होतीच, त्याच्यामुळे हाही कार्यक्रम जो आहे हा खूप सुंदर होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझं प्रस्तावना संपवतो। धन्यवाद। नमस्कार। निसर्गरम्य सागर किनारा लाभलेल्या वरळी सीफेस शाळा संकुलात आपले सहर्ष स्वागत। सदर शाळेला भारतात 4था व महाराष्ट्रात तसेच मुंबईत प्रथम क्रमांक प्राप्त झाला। अशा या शाळा संकुलात स्नेह संमेलनाच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने भेट देऊया। चला तर मग शाळेच्या प्रगतीचा आलेख पाहूया। सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने होत आहे।
आता या ठिकाणी स्वागत गीत सादर केलं जात आहे. ग्रंथालय, संगीत कक्ष, हस्तकला कक्ष, चित्रकला कक्ष, शारीरिक शिक्षण कक्ष, बालवाडी, दिव्यांगांसाठी रॅम्प व स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रयोगशाळा, डिजिटल शैक्षणिक रूम, संगणक कक्ष, प्रशस्त सभागृह, तज्ञ अनुभवी मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक, कर्तव्य तत्पर चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग, महत्त्वाचे म्हणजे शालेय गुणवत्ता आणि दर्जात्मक शालेय 27 वस्तू व पोषण आहार सुविधा हे सर्व या शाळेमध्ये मोफत दिलं जातं आणि या मोफत शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने प्रवेश दिला जातो. तर अशी ही आमची वरळी सिफेस मनपा शाळा. शाळेत विविध उपक्रमांतर्गत स्नेह संमेलन या ठिकाणी आयोजित केले आहे आणि या ठिकाणी ते विद्यार्थी या ठिकाणी सादर करत आहेत. त्याची आपण झलक पाहूया. पुढील कार्यक्रम विठ्ठल नामाची शाळा भरली.
शारीरिक शिक्षण उपक्रमांतर्गत असणारे विविध अंगी कार्यक्रम म्हणजेच लेजिंग, फ्रॉलिक्स, ॲरोबिक्स, बॉक्सिंग इत्यादी
विद्यार्थ्यांचे कलाविष्कार या ठिकाणी सादर होत आहे टिक या गाण्याद्वारे. टिक 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 कसम ये खाए रे टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे टिक 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 कसम ये खाए रे टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. अगर सुन लो जो संभले ना हम तो बम ये फट जाएगा कि बहती सी है नदियां का ये पानी रुक जाएगा. अगर सुन लो जो संभले ना हम तो बम ये फट जाएगा कि बहती सी है नदियां का ये पानी रुक जाएगा. कि कर दो रहम धरती का ये दम भी घुट जाएगा कि कुदरत की हर नस नस में जहर ये बस जाएगा. प्लास्टिक के हम सब मोहताज हैं कैसा ये समाज है. कल ना हो हाथों में आज है मौका ये अपना गवाए रे. टिक 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 कसम ये खाए रे टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे टिक 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 कसम ये खाए रे टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. सिचुएशन ड्रास्टिक है जहाँ देखो प्लास्टिक है सिचुएशन ड्रास्टिक है जहाँ देखो वही थैली बोतल स्ट्रॉ इत्यादि सर्रे सर्रे में फैला दी ना घट पाए ना मिट पाए रह रह के टॉक्सिक बन जाए. इससे छुटकारा तो नहीं पर है एक सरल उपाय रे सिंगल यूज प्लास्टिक को हम कह दे पाए. आपल्या समोर सर्व धर्माचे गीत सादरीकरण होत आहे. प्राची बैले या विद्यार्थी. एक तू ही भरोसा एक तू ही सहारा इस तेरे जहां में नहीं कोई हमारा. ईश्वर या अल्लाह ये पुकार सुन ले ईश्वर या अल्लाह हे दाता. ईश्वर या अल्लाह ये पुकार सुन ले ईश्वर या अल्लाह हे दाता. हमसे न देखा जाए बर्बादियों का समा उजड़ी हुई बस्ती में ये तड़प रहे इंसान. हमसे न देखा जाए बर्बादियों का समा उजड़ी हुई बस्ती में ये तड़प रहे इंसान. नन्हे जिस्मों के टुकड़े लिए खड़े हैं गुलाम. बारूद के धुएं में तू ही बोल जा कहाँ. तू ही भरोसा एक तू ही सहारा इस तेरे जहां में नहीं कोई हमारा. ईश्वर या अल्लाह ये पुकार सुन ले ईश्वर या अल्लाह ये पुकार सुन ले ईश्वर या अल्लाह हे दाता. ईश्वर या अल्लाह हे दाता. ईश्वर या अल्लाह हे दाता. आपल्यासमोर कोरोना से ना डरो हे पथनाट्य सादर होत आहे आपल्या छोट्या बालदोस्तांमार्फत. सुनो 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 मेरे भाइयों मेरे बहनों सुनो. आओ 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 सारे आओ. वही सीपीएस के ऑफलाइन विद्यार्थी पेश कर रहे हैं कोरोना के ऊपर पथनाट्य. आओ 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 सारे आओ. अरे भाई क्यों बुला रहे हो सबको? आपको पता है ना पूरे देश में कोरोना फैला हुआ है. हाँ हाँ मुझे पता है कोरोना है पर कोरोना से मत डरो ना. पर कैसे?
मास्क लगाओ, हाथ पर सैनिटाइजर, 2 गज की दूरी, सुरक्षा हमारी सबकी पूरी, जब तक नहीं दवाई, तब तक नहीं चलेगी ढिलाई, कोरोना के साथ जिएंगे, कोरोना के साथ लड़ेंगे। जय हिंद, जय भारत। छोट्या बालदोस्तांचे नन्ना मुन्ना राई है, देश का सिपाही है, हे संमोगीत ते सादर करत आहे. देश है वीर जवानों का या देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले जात आहे. ये देश है वीर जवानों का, बेलों का, मस्तानों का. इस देश का यारों, इस देश का यारों क्या कहना. ये देश है दुनिया का कहना. मेरा जूता है जापानी, ये पतलून हिंदुस्तानी. सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये पतलून हिंदुस्तानी. सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. हर करम अपना करेंगे, है वतन तेरे लिए, जान भी देंगे, है वतन तेरे लिए. आजा आजा जिंदुशानी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमानों के तले. चक दे इंडिया, चक दे इंडिया. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, सत्य श्यामला मातरम. वंदे मातरम,
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। आता आपल्या समोर छोटी बालदोस्त मंडळी चांदोबा चांदोबा हे गीत सादर करत आहेत। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शनपर प्रतिकृती सादरीकरण या ठिकाणी विद्यार्थी करत आहेत। नमस्कार, वर्ल्ड सीपे स्कूल तर्फे आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आणि माझ्या टीमने हे मॉडेल तयार केलेले आहे आणि हे टाकाऊ वस्तूपासून बनवलेले आहे। अरे आर्यन, हे लाल रंगाचं काय आहे? हा लाल सिग्नल आहे। हा लागल्यावर गाड्या थांबतात। आणि निळव्या रंगाचं काय आहे? हा हिरवा सिग्नल आहे। हा लागल्यावर गाड्या सुरू होतात। अरे आर्यन, पिवळ्या रंगाचं काय आहे? हा पिवळा सिग्नल आहे आणि हा गाड्यांसाठी असतो। हा असं दर्शवतो की आता तुमचा वेग कमी करा, आता तुम्हाला थांबायचे आहे। आणि पेन कसली आहे? ही पेन नव्हे, हे लाईटीचे खांब आहेत। आणि ती इमारत? ही इमारत आमच्या शाळेची इमारत आहे आणि हे जे दृश्य तुम्हाला दिसत आहे हे आमच्या शाळेच्या समोरचं आहे। हे काळे पांढरे पट्टे काय आहे? हे काळे पांढरे पट्टे झेब्रा क्रॉसिंग आहे आणि यावरूनच क्रॉस करायचा। हा बघा आमच्या शाळेचा विद्यार्थी आता सिग्नल सुरू आहे म्हणून हा थांबलेला आहे। सिग्नल लागला इथून क्रॉस करेल। ही सायकल कशासाठी उभी आहे? ही आम्ही सायकल ट्रॅक बनवलेला आहे, यावरूनच सायकल जातात। पण सायकलच कशाला? सायकलमुळे प्रदूषण कमी होतं। अजून? सायकलमुळे आपलं शरीर निरोगी राहतं। अजून? हो, हे आपल्या साऊथच्या पुस्तकात पण दाखवलं आहे।
सायकल चालवणारे पायाचा स्नायू बळकट राहतो हे आमच्या बाईने सांगितलं आहे. बरोबर. स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्रदूषण मुक्त भारत. देशभक्ती पर गीत सादर केले जात आहे. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. ऐ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे. मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. देशभक्ती पर गीत सादर केले जात आहे. सुजलाम सुफलाम.
देशाला आज भक्ती, शक्ती, युक्ती यांचे संगम याची गरज आहे. ती आज आमच्या सैनिकांमध्ये दिसते. असेच एक नृत्य त्याच्यावरती आमच्या शाळेचे विद्यार्थी हे मेरे वतन के लोगो सादर करत आहेत. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, वो चिट्ठी आती है तो पूछे जाते हैं कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम दिन ये घर सुना सुना है. मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती, सबसे प्यारी तेरी सूरत प्यार है, बस तेरा प्यार ही. माँ तुझे सलाम, तुझे सलाम, तुझे सलाम. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. कंधों से मिलते हैं, ठंडे कदमों से कदम धरते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. काय विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला ऑनलाईन कार्यक्रम आमचा स्नेह संमेलनाचा? या स्नेह संमेलनाबाबत जर तुम्हाला प्रतिक्रिया द्याव्याशा वाटल्या तर नक्की कळवा. आणि हो, तुमचे विद्यार्थी मित्र जे घरी आहेत, जे शाळेत जात नाहीत, त्यांना मात्र शाळेत दाखल करायला विसरू नका, कारण तुम्ही विद्यार्थी मित्र आहात. आपल्या शाळेमध्ये 27 वस्तू या मोफत मिळतात. गुणवत्तापूर्वक दर्जेदार शिक्षण आपल्या शाळेमध्ये मिळतं, याची जाहिरात करायला मात्र विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन कार्यक्रमाच्या स्नेहसंमेलनाच्या या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा.